नमस्कार, मी विनोद गाडे. राजीव गांधी विकास विचार मंचाच्या पुन्हा स्टेजवरती तिखट प्रश्न घेऊन आलेलो आहोत. आज आम्ही लोकसभे 2024 अमरावती जिल्ह्यासाठी इथे चर्चासत्र घडून आणतोय. आमच्यासोबत रहाटगाव अमरावती जिल्ह्यातील एका गावातून आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते सुनील राऊतजी उपस्थित आहे. त्यांचं खूप स्वागत. राऊत साहेब, माझा तुम्हाला प्रश्न आहे की आता येणाऱ्या या लोकसभेमध्ये विद्यमान नवनीत राणा ज्या भाजपा कमळवरती इलेक्शन लढत आहेत, त्यानंतर प्रहार पक्षाचे दिनेश भूप, त्यानंतर आपल्या महाविकास आघाडीचे माननीय बळवंतजी वानखडे जे काँग्रेसकडनं लढत आहेत, आणि आतापर्यंत जी चर्चा होती ती तिरंगी लढतीची चर्चा होती. परंतु आनंदराज आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे त्यांनी आधी माघार घेण्याचं ठरवलं होतं, परंतु नंतर वंचितच्या सपोर्टनी त्यांनी माघार वापस घेतली नाही. तर आता चौरंगी लढत असं म्हणतायत. तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की आनंदराज आंबेडकरांमुळे बौद्धांच्या मताचं विभाजन जर झालं तर त्याचा फायदा कोणाला होईल आणि नुकसान? बौद्ध समाजाचे मत म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त 25% होणार, 75% आपले बळवंत. आणि जे बीजेपीला बौद्ध समाजाने मतं पडणार नाही आणि सेनाला सुद्धा पडणार नाही. परंतु आनंदराज आंबेडकरांनी घेतलेल्या मतांच्यामुळे जसं तुम्ही म्हटलं की 25% बौद्धांचं मतं तिकडे जाईल, तर 25% मतं जरी विभाजित झाले आणि त्यांच्या सोबतच अजूनही 37, जर टोटल आपण बघितलं तर 37 कॅन्डिडेट आहे आणि हा राखीव मतदार असल्यामुळे आज इथे SC मतदार म्हणून सगळे उमेदवार उभे आहेत. तर काही याच्यामध्ये खरे बौद्ध आहेत, काही डुप्लिकेट बौद्ध आहेत. तर त्यामुळे हे जे 37 लोक आहे आणि आनंदराज आंबेडकर, जसं आज तुम्ही बघितलं असेल की रिपाई गटाचे म्हणजे गवई साहेबांनी जरी आपलं उमेदवारी मागे घेतली असेल, परंतु त्यांनी हिम्मत डोले त्यांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी कायम ठेवलेली आहे. असे बरेचसे लोक अपक्ष म्हणून उभे आहेत. तर यांनी जर आपण 0.11% जरी मतं घेतली तरी याचं एक चांगलं मत डायव्हर्शन होऊ शकतं. तर ह्या डायव्हर्शनचं, या मताच्या विभाजनाचं बीजेपीला फायदा होईल की काँग्रेसला नुकसान होईल? बीजेपीला फायदा होणार नाही, कारण की कसं आहे, दिनेश उभा आहे, जे पाटील लोकांची लॉबी आहे कमीत कमी 50% काँग्रेसकडे चालली आहे. कारण की कसं आहे, बीजेपीवाले जे सक्रिय कार्यकर्ते आहेत ते कमीत कमी 9 जणांपासून फुटलेलं आहे. त्याने बीजेपी पाडणं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बीजेपी कधी पळत नसेल तर दिनेश भूप खतम होते, प्रवीण पोटे खतम होते, ते तुषार भाती खतम होते, आणि हे कधी निवडून आले तर तिचं वर्ष नव्हतं. आणि बाईच्या हाताखाली राहणं म्हणजे हे आपल्या लोकांनी हे असते. म्हणून या कारणानं बीजेपी पाडणं येते भाग आहे. माझं म्हणणं असं आहे तुम्हाला की या बळवंत वानखडे साहेबांच्या विजय रथामध्ये, आता आपण त्यांना विजय रथच म्हणू, कारण की जास्तीत जास्त पोल आतापर्यंत जे आम्ही जे इंटरव्ह्यूज घेतले किंवा जो जनमत घेतला त्या जनमतामध्ये सध्या बळवंत वानखडेंचं पारडं जड आहे. तर या बळवंत वानखडेंच्या विजयी रथामध्ये आंबेडकर रिपब्लिकन चळवळीचे, जे स्वतःला रिपब्लिकन चळवळीचे नेते मानतात, जसं माननीय रामदास आठवले साहेब आहेत, माननीय जोगेंद्र गवाळे साहेब आहेत, माननीय राजेंद्र गवई आहेत, माननीय प्रकाश आंबेडकर आहेत, या 4च नेत्यांना आपण आता रिपब्लिकन चळवळीमध्ये सध्या तरी गिनतो. तर या रिपब्लिकन चळवळीचा या महाविकास आघाडीला साथ का नाही आहे? का हे विरुद्ध महाविकास आघाडीच्या इथे अमरावती जिल्ह्यात लढत आहे? बाकी जागी तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी काँग्रेसला 7 जागी समर्थन दिलं, इतर रिपब्लिकन पक्षांनी सुद्धा समर्थन दिलं, परंतु नेत्यांनी ऑफिशियली, म्हणजे कार्यकर्ते जरी समर्थित असले परंतु नेत्यांनी इथे महाविकास आघाडी म्हणजे बळवंत वानखडे सरांना समर्थन दिलं नाही आहे. तर याच्या मागे काय कारण असू शकतं? कारण कसं आहे, आपल्या समाज पहिल्यापासून सुरुवातीपासून एकामेकाचं वसूल करत नाही. तर राष्ट्रीय अध्यक्ष सुवेता महिला राजेंद्र प्रकाश आंबेडकर बळवंत वानखडे हाताखाली काम करत आहे. एवढं भगवान मंत्री होता, गृहमंत्री होता, या मंत्रिमंत्री आहे बोलते म्हणजे आता म्हणून कमी लेखतात. त्या गाडी कमी लेखल्यामुळे हे मोठे मोठे माणसं आपल्या काँग्रेसमध्ये म्हणजे बळवंत वानखडे जाऊ शकत नाही. म्हणजे कंपनातच आपण मागे चाललो. तर आज या
स्टेजवरून माझा अजून तुम्हाला प्रश्न असा आहे की आनंदराज आंबेडकरांना आणणारी जी संयुक्त रिपब्लिकन आघाडी आहे यांनी प्रथम मुद्दा असा मांडला होता की जर काँग्रेस इथून जिंकून येत असेल तर रिपब्लिकन चळवळ इथून संपून जाईल. काय तुम्ही आता आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता आहात तर तुम्हाला काय वाटतं की खरं काँग्रेस आंबेडकरी चळवळ संपू इच्छिते की नाही? तसंही आता आरपीआय खतम झालेली आहे, बीएसपी सुद्धा खतम झालेली आहे, काहीच राहिला म्हणून हे काँग्रेस हे आता साहेबांना म्हटलं होतं आणि काँग्रेस हे जडतं गळ आहे आणि हे लिहिलेलं होतच नाही, कारण की बरेच पुस्तकं वाचतात, तेल टाकायचं पाणी टाकायचं म्हटलं तरी काँग्रेस हे जडतं घर आहे. मग बाबासाहेब सगळं संविधानमध्ये लिहिलं आहे, कोणते देशपूर भारतमध्ये पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकामध्ये लिहिलंच नाही आहे की काँग्रेस हे जडतं घर नाही आहे. तर तुमचं असं म्हणणं आहे की आता काँग्रेसचा साथ घेणं काळाची गरज. आता मागील 5 वर्षामध्ये सर्व नेते आंबेडकरी नेते आम्हाला म्हणजे सर्वसामान्य जनतेला संविधान वाचवण्याच्या गोष्टी करत होते, म्हणजे संविधान वाचलं पाहिजे आणि या देशामध्ये भाजपानी जो उमेदवार दिलेला आहे माननीय नवनीत राणा, त्या मागील वर्षी काँग्रेसवरच उभ्या होत्या आणि काँग्रेसच्या सीटवरून जिंकून आल्या, परंतु त्यांना फक्त काँग्रेसने समर्थन दिलं होतं, चिन्ह नव्हतं, त्यामुळे त्या पळून गेल्या. तर माझं म्हणणं असं आहे की आता जो त्यांनी नारा दिलाय की इस देश में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा, तर हा नारा ऐकून जे आता बौद्ध त्यांच्या सोबत आहेत, जे मुस्लिम त्यांच्या सोबत आहेत, तर कितपत त्या उमेदवाराला यांनी साथ दिली पाहिजे? जे म्हटलं आपल्या जय हनुमान जय श्रीराम म्हणलं म्हणजे हे एक प्रकारची हुकुमशाही आहे. आताच कधी जय हनुमान म्हणा जय श्रीराम म्हणलं राहीना आहे तर राहीना वळणार, समोर जाऊन जर बीजेपी आली तर आपले हुकुमशाही प्रमाणे होणार आहे. म्हणून हुकुमशाही हटासाठी लोकशाही वाचवायची असं ते संविधान वाचलं तर काँग्रेसने सांगितले. आता एक अजून आपण छोटासा प्रश्न असा घेऊया की जसं तुम्हाला माहिती आहे की अंजनगाव सुरजीमध्ये पांढरी नावाचं गाव आहे आणि आता तिथे एक छोटंसं प्रकरण झालं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गेटवरनं वाद निर्माण झाला आणि 2 जातीमध्ये तेढ निर्माण होऊन खूप मोठं प्रकरण वाढलं होतं आणि तिथे आंबेडकरी जनता माननीय आमदार बळवंत वानखडे साहेब त्या क्षेत्राचे आमदार आहेत, तर ते तिथे आले नाही, त्यांनी काही मदत केली नाही म्हणून नाराज आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या मुद्द्यावरून आम्ही बळवंत वानखडे यांना मत देत नाही. हे कितपत योग्य वाटतं? बळवंत वानखडे मत देऊ शकत नाही, कारण कसं आहे की त्याने समान ठेवावं लागते, कारण की बुद्धी ठेवावं लागते, कॉमेडी ठेवावं लागते, ओबीसी ठेवावं लागते. आता तुम्ही कधी परस्पर एकाच जातीबद्दल बोलत असाल तर ते योग्य नाही मला. आपल्याला कुठेतरी त्यांनी मदत केली नाही का बळवंत वानखडेंनी त्यांना? मदत तर त्या लोकांनी माहिती आहे, मदत बळवंत वानखडे सगळं इकडे आमदार असताना त्यात अपशब्द कोणाला बोलली नाही, त्याच्याकडून गलती सुद्धा झाली नाही. कालच्या डेटमध्ये होतं सायन्स स्कूल भवनमध्ये आम्ही संजय राऊतने सुद्धा त्याच्यामध्ये टाकून सुद्धा सांगितलं त्या बळवंत साहेब एक नंबरचे चांगले माणूस आहे, कोणाला बोलले नाही, कोणाचं काम सुद्धा काही कमी केलं काय त्याच्याबद्दल असं उणिवा दाखवला आहे. सर्वसामान्य जनतेला बळवंत वानखडे हे उमेदवार म्हणून पसंत आहे. तर आता जर समजा आपण असं विचार करूया नाण्याची दुसरी बाजू की मताचं विभाजन होऊन जर भाजपा इथे निवडून आली तर काय पांढरीच्या लोकांना हा मेसेज मी देऊ इच्छितो की पांढरी सारखे प्रकरण बीजेपी आल्यावर होणार नाहीत का? मग बीजेपी यायची नसेल तर आज आमच्या जवळ या चौघापैकी, आता बाकीच्यांचं तर नाव लिस्ट मध्येच नाही त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल बोलूया नाही, तर यापैकी तुम्हाला असा कोणता उमेदवार सक्षम वाटतो की जो पांढरी सारखे प्रकरण होऊ देणार नाही? तर नवनीत राणा आहेत, त्यानंतर दिनेश बुब आहेत, आनंदराजी आंबेडकर आहेत आणि
बळवंत वानखडे आहेत. या चौघापैकी तुम्हाला काय वाटतं की कोण इथून खासदार झालं पाहिजे? बळवंत साहेब. का? का? कारण की आपल्याला जे संविधान महत्वाचं आहे आणि जे आपल्याला जे महागाई जास्त झाली आहे, आता म्हणजे गुरु सांगितलं आहे, लॉकडाऊनमध्ये डॉक्टरांनी पैसे कमावले, लोकांचे हाल झाले, 10-10 किलोमीटर 10-10 दिवस लोक बाहेर राहिले, तर ते परिस्थिती आणखी आली नाही पाहिजे आणि ह्या आपल्याला सपोर्ट मार्ग म्हणजे सुखरूप झाला पाहिजे आणि यासाठी बळवंत साहेब आले पाहिजे आणि काँग्रेस सोबत गेला पाहिजे आणि सर्वसामान्यांना न्याय केला. तर हे होते सुनील राऊत, रहाडगावमधून आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते, आणि त्यांच्यासोबत चर्चेतून हे निष्पन्न झालेलं आहे की रिपब्लिकन चळवळ ही संपलेली नाही, काँग्रेस आपल्याला त्यातही साथ देईल, परंतु जी चळवळ मागे गेलेली आहे ती चळवळ पुढे आणण्यासाठी आता आमच्याही नेत्यांनी थोडा पुढाकार घेतला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप होते आणि बापांनी आता बळवंत वानखडेला लेकरू मानून, विचाराचा वारस मानून, त्यांच्या वारसांनी सुद्धा बळवंत वानखडे साहेबांना आशीर्वाद द्यायला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची इथे इच्छा आहे. त्यामुळे आपण सुनील राऊत साहेबांना शुभेच्छा देऊया आणि त्यांचे जे उमेदवार आहेत माननीय बळवंत वानखडे साहेब हे जिंकून येतील हे आशा व्यक्त करूया. जय भीम, जय भारत.